मी डॉक्टर लवेन विल्सन. मी कॅन्सर फिजिशियन आहे. माझे 6 वर्षाचं एक्सपिरियन्स आहे कॅन्सर तज्ज्ञात. मी सध्या अशोका CCA कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकामध्ये कार्यरत आहे. तोंडाचं कॅन्सर हे आपल्या क्षेत्रात सर्वात जास्त प्रमाणे जे कॅन्सर भेटतं ते तोंडाचं कॅन्सर असतो. तोंडाचं कॅन्सर बेसिकली एका दिवस अचानक नाही येत. ते काही सिम्पटम्स आधी कॅन्सर व्हायच्या अगोदर आपल्याला समजून येतं. मेनली हे कॅन्सर तंबाखू, गुटखा, खर्रा हे सर्व जे वापर त्यांच्यात हे तोंडाचं कॅन्सर असतं. तोंडाचं कॅन्सर जे रुटीनली खर्रा, तंबाखू, गुटखा हे सर्व जे व्यसन करतात त्यांच्यामध्ये होतं. दुसरं तोंडाचं कॅन्सरचं लक्षणे असतात की जिभेवर किंवा तोंडात बाकी कुठेही काही जखम झालं ते 1 महिन्यापासून काही विटॅमिनचं टॅबलेट खाल्लं, काही खाल्लं ते बरं होत नाही, तर हे जखमला बायोप्सी करावी लागेल, कारण हे मोस्टली तोंडाचं कॅन्सर असू शकतो. दुसरं म्हणजे गालाला सूज येणे, गालाचं सूजपासून कानापर्यंत दुखणे, हे सर्व तोंडाचं कॅन्सरचे लक्षणे होऊ शकतात. कॅन्सर अचानक एका दिवस नाही येत. तोंडाचं कॅन्सर तुम्ही खूप महिना वर्षावर हे व्यसन सुरू असताना आधी तोंडाचं उघडण्याचं प्रमाण कमी होतं हळूहळू, आणि त्याच्यानंतर सोबत जेवण करताना आग होते, चटका लागतं. हे सर्व कॅन्सर नाही पण कॅन्सरचं अगोदरचं लक्षणे आहे. या स्टेजमध्ये जर आपण कंटिन्युअस नेहमी डॉक्टरांना दाखवलं तर कॅन्सर जेव्हा येणार आपल्याला लवकर सापडून जाणार आणि फक्त एक छोटा ऑपरेशनवर हे पूर्ण बिमारी आपल्याला क्लिअर करता येणार.